मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही आपल्या हाती लागलेली आहे. केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाची वाट बघत आहेत. दरम्यान आता 8व्या वेतन आयोगामध्ये पगार किती वाढणार या संदर्भात एक नवीन रिपोर्ट हा समोर आला आहे. आता 8व्या वेतन आयोगामध्ये जवळपास 23% वाढ होऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने याबाबत हा रिपोर्ट जारी केला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या या रिपोर्टमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे थोडक्यात टेन्शन वाढले. या रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये फक्त 13% वाढ होऊ शकतो. 7व्या वेतन आयोगामध्ये 14.3% पगारवाढही मिळाली होती, परंतु यावेळेस ही पगारवाढ कमी होण्याची शक्यता आहे. रिपोर्टने अशी माहिती दिली की यावेळी फिटमेंट फॅक्टर हा 1.8 राहण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाने हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. यानुसार सध्याच्या बेसिक वेतनाला 1.8% गुण निश्चित केले जाईल. दरम्यान महागाई भत्त्यातील वाढ पहिल्यापासूनही केली जाईल. यामुळे एकूण पगारात कमी वाढ होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर मूळ वेतनामध्ये वाढ होईल. उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्यामध्ये 1.8 फिटमेंट फॅक्टर वाढ झाली तर बेसिक पगार हा 32 रुपयापर्यंत जाऊ शकतो. त्यात जर सध्याचा महागाई भत्ता म्हणजेच डीए 55% जर जमा केला तर तो 9,900 रुपये होईल. यासोबत एकूण पगार हा 41,900 इतका होईल. तसंच ज्यांचे मूळ वेतन 50,000 रुपये आहे त्यांचे वेतन 90,000 रुपयापर्यंत वाढू शकते. त्यावर महागाई भत्ता देखील लागू असेल. आता 8व्या वेतन आयोगाची घोषणा कधी झाली? 8व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी 2025 मध्ये झाली होती. 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू असणार आहे. जानेवारी 2026 पासून येणाऱ्या पगारामध्ये 8वा वेतन आयोग लागू केला जाईल. परंतु हा पगार तुम्हाला जेव्हा 8वा वेतन कितीने वाढणार हे ठरल्यानंतर कळेल. ज्या महिन्यामध्ये हा पगार होईल त्या पगारात मागील महिन्याचे पैसे येतील. नवीन वेतन आयोग हा दर 10 वर्षांनी लागू होत असतो. मागच्या वेळी 2016 मध्ये नवीन वेतन आयोग हा लागू झाला होता, तो म्हणजे 7वा वेतन आयोग. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.